नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. नुकतंच स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन महाराष्ट्राबाहेर सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा झाला. 1972 सालापासून मी स्वामींची सेवा करतो, पण अलीकडे जेव्हा एक 10-15 वर्षापूर्वी मी मागं पाहतो तेव्हा या दोन्ही उत्सवाला एवढं विचित्र न पटण्यासारखं त्याला सुरू झालं असा प्रकार की म्हटलं हा आपण एकदा भक्तांना बोलून दाखवायला पाहिजे. स्वामी महाराजांनी कधीही स्वतःचा उदो करून घेतला नाही. त्यांना ते आवडत पण नव्हतं, पण त्यांच्या नावावर जे आज चाललं आहे ते अतिशय खेदजनक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण, स्वामी महाराजांचं बोधवचनं, स्वामी महाराजांचे आशीर्वादात्मक वचनं हे लोकांपर्यंत पोचत नाहीत. एक प्रकार वाढलेला आहे, फक्त भंडारा म्हणजेच प्रसाद म्हणजेच जेवण. याच्याशिवाय स्वामी महाराजांची सेवा किंवा स्वामी महाराजांचा प्रगट दिन किंवा स्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी होत नाही. किती ठिकाणी प्रसाद वाटप होतो, मुळात लोकांनी या प्रसादाची सुद्धा चेष्टा केलेली आहे. खरं म्हणजे असं आहे की प्रगट दिन किंवा पुण्यतिथीला त्या मंदिरामध्ये किंवा त्या एखाद्याच्या घरी जेव्हा भक्त लोक जातात तेव्हा 2, 2.5, 3 तास ध्यान, नामस्मरण किंवा वाचन व्हायला पाहिजे. आणि हे वाचन झाल्यानंतर पुन्हा घरी जाऊन स्वयंपाक करणं, अमुक करणं त्याला वेळ जातो. म्हणून आहे त्या ठिकाणी प्रसाद उपलब्ध होणं हे साधं एक वैचारिक आहे. परंतु आपल्यात एक विचार आहे, आपल्यात एक म्हण आहे, टाळ्या वाजवायला 8 आणि जेवायला कंसामध्ये प्रसादाला ताटं 60. तुम्ही नामस्मरणाला बोलवा, 8 ते 10 लोकंसुद्धा येत नाही. परंतु त्या पत्रिकेमध्ये जर तुम्ही सांगितलं की 12 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसाद आहे, तुम्हाला 12 ते 2 वाजेपर्यंत 500 लोकं आलेले दिसतील, पण त्याच्या अगोदर 1 तास तुम्हाला 8 ते 10 माणसंसुद्धा किंवा भक्त नामस्मरणाला आलेले दिसणार नाहीत. कारण ते म्हणतात फक्त प्रसादाला जायचं आहे. दुसरं असं की अनेक भक्तांच्या घरी स्वामी महाराजांचा प्रगट दिन आणि स्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यावेळी घरातील महिला भगिनी आपल्या हाताने प्रसाद करतात स्वामी महाराजांना, तो स्वामींना दाखवतात, परंतु जेवायला मात्र दुसरीकडे जातात. स्वामी महाराजांना किती वाईट वाटत असेल, अरे तुम्ही मला प्रसाद केला आहे, तो प्रसाद मी खातो आहे, मी खाल्लेला आहे, आणि तुम्ही मला सोडून तुम्ही दुसरीकडे जाऊन प्रसाद घेताय. आता मग इथं जर फरक जाणवला तर काही भक्तांना राग येईल. म्हणजे तुम्ही घरात स्वामींसाठी जो प्रसाद करता तो स्वामींनी खायचा, मात्र तुम्हाला इतर ठिकाणी जो भंडाऱ्याच्या नावाखाली जो प्रसाद मिळतो तिथं तुम्हाला लक्षात येतं इथं ताट आहे, वाटी आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, अनेक पदार्थ आहेत. म्हणजे चांगलं खायला तुम्ही जाणार आणि स्वामी महाराजांना तुम्ही दिलेलं करून त्यांनी खावं अशी तुमची इच्छा वाटत असेल किंवा प्रत्यक्षात घडत असेल तर खरोखर योग्य नाही. स्वामी महाराजांच्या समवेत तुम्ही स्वामी महाराजांच्या समोरच प्रसाद खायला पाहिजेत. पण आज अनेक ठिकाणी असं घडतं की हजारो लोक आज घरामध्ये प्रसाद घेत नाहीत, प्रसाद करतात किंवा बाजारातला प्रसाद आणतात की ज्याला भारत सरकारने सांगितलं आहे की खव्याचे पदार्थ 48 तासात संपवा, असं भारत सरकारचा आदेश आहे. जर काही भक्त आपल्या घरामध्ये लाडू, पेढे, बर्फी आणत असतील तर ती 48 तासाच्या नंतरची असती, ती स्वामी महाराजांना खाऊ घालायची आणि स्वतः मात्र चांगला गरम पदार्थ, गरम प्रसाद खायला जायचं. हे कुणालाही पटणारं नाही. स्वामी महाराजांच्या समवेत तुम्ही प्रसाद घ्यायला पाहिजे, आपल्या दोन्ही हाताने मनापासून प्रसाद करायला पाहिजे आणि तो प्रसाद सकाळ संध्याकाळ तुमच्यासह तुम्ही घरात खाऊन आजूबाजूच्या 2-4 मित्रांना, 2-4 कुटुंबांना बोलवलं आणि सहकुटुंब, सहपरिवार हा जर प्रसाद खाल्ला तर स्वामी महाराजांना किती आनंद होईल. तुम्ही शांतपणे विचार करा. मी सांगितलं आवडू न आवडू हा तुमचा विषय. मी आत्तापर्यंत स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला आणि स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाला माझं घर सोडून कुठेही गेलेलो नाही. माझ्या घरामध्ये जो आमचे महिला मंडळ जो प्रसाद करतात तो आम्ही दुपारी 12:30-1च्या दरम्यान घेतो, राहिलेला आम्ही रात्री घेतो. अनेकांना आम्ही आमच्या इथं बोलवतो आणि तो प्रसाद घेतो. किती आनंद होतो. माणसं 20-25च्या वर येत नाहीत, परंतु जे प्रसादाच्या अपेक्षेने येतात त्यांना खरोखर प्रसाद द्यायला पाहिजे. म्हणजे बाजारातला आणायचा, लोकांना द्यायचा, तुम्ही केलेला स्वामींना द्यायचा, तुम्ही केलेला स्वामींना दाखवायचा. मात्र तुम्ही गरम जे पंचपक्वान्नाचा हल्ली स्वामींना पंचपक्वान्न दाखवले जातात, कारण त्या संयोजकांना हे खायचं असतं म्हणून ते चांगला पदार्थ म्हणजे प्रसाद करतात आणि सहकुटुंब सहपरिवार पास वाटप करून VIP म्हणून तो प्रसाद देतात.
याचा विचार केला तर स्वामींना हे निश्चित आवडणार नाही. आणि आवडत पण नसेल, स्वामी महाराज संन्यासी आहेत, त्यांना प्रसिद्धी नको, त्यांना डामडौल नको आहे. त्यांनी एका राजाच्या श्रीमुखात दिले होते, म्हणले असे 56 राजे आम्ही रोज तयार करतो, तुझा डामडौल तुझ्याजवळ. आणि आपण डामडौल किती करतो, काय तो प्रसाद, काय ते मंडप, काय ते वाटप, काय ती गर्दी, पण केवळ हा दिखावा आहे. याच्यात प्रसादाची भावनासुद्धा नाही. स्वामी महाराज हा प्रसाद खाण्यासाठी तुमच्या घरी असतात आणि तुम्ही दुसरीकडे निघून जातात. खरोखर म्हणजे ही परिस्थिती येऊ नये, पण हे कोणाला तरी तुम्हाला सांगायला पाहिजे. हा झाला फक्त प्रसादाचा विषय. ज्या संयोजकांना हे चांगलं करावं वाटतं, पण त्यांना असंही कधी वाटलं नाही की आपण आलेल्या भाविकांना प्रबोधन करावं. कोणत्याही मंडळाकडं जास्तीत जास्त प्रबोधन होत नाही. ती स्वामीचरित्र सारामृत पोथी बोटं फिरवण्याचा कार्यक्रम करतात, मनापासून कोणी वाचत नाही. खरं म्हणजे संयोजकांनी आपल्या भागातील काही सिनियर सिटीजनना बोलून जी स्वामीचरित्र सारामृत पोथी आहेत, स्वामी समर्थांची अभिवचनं आहेत, स्वामी महाराजांचे संदेश आहेत, हे आलेल्या लोकांना 1 तासभर ही माहिती सांगायला पाहिजे. 1 तासभर नामस्मरण व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मध्यंतर होऊन त्यावेळी सरबत वगैरे देऊन त्याच्यानंतर महाआरती होऊन मग प्रसाद द्यायला पाहिजे. कुणीही हा कार्यक्रम आयोजित करत नाहीत. संयोजकांनी याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. स्वामी महाराज काही बोलणार नाहीत. हे सगळं मात्र कर्माकडं टायपिंग होतं. हा तुमचा क्षणिक आनंद आहे. तुम्हाला वाटतं की आपण प्रतिवर्षी भंडारा करतो, प्रतिवर्षी वाटत, हे फक्त समाधान आहे. याच्यातून फायदा असा काहीच नाही. स्वामी महाराजांचा प्रचार, स्वामी महाराजांनी जो आपल्याला आशीर्वाद दिला आहे, हा घराघरात पोचायला पाहिजे. स्वामी महाराज फक्त अक्कलकोट स्वामी समर्थ आणि अक्कलकोट एवढंच लोकांना माहिती. बाकी स्वामी महाराजांना जे आपल्यासाठी केलं आहे हे कुणालाही माहीत नाही. हल्ली पादुकाचं प्रस्त वाढले आहे, पादुका विकल्या जातात. त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा व्हिडिओ करणार आहे. पादुकांचा अतिशय बाजार वाढलेला आहे. पादुका म्हणजे लाकडी वस्तू आहे ती. त्यात स्वामींनी कधी कुणाला स्पर्श केला नाही आणि स्वामींनी सांगितलं नाही की या पादुकाचा बाजार करा. अनेकांच्या घरामध्ये पादुका आहेत, अनेकांच्या घरामध्ये स्वामी समर्थांच्या काय म्हणतात पालखी आहेत. हे सगळं आपल्या समाधानासाठी लोकांनी घरी ठेवलं आहे. परंतु स्वामी समर्थांची अभिवचनं ही घराघरात पोचवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाहीत. 53 वर्ष मी स्वामींची सेवा करतो आहे. त्यात 48 वर्ष अक्कलकोट स्वामी दर्शन या मासिकामार्फत आम्ही चांगल्यातलं चांगलं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 40,000 अंक निघत होता. कोरोनानंतर जे खाली आलं ते आता वर जायला काही तयार नाही, कारण आता लोकांना वाचन नको आहे. लोकांना फक्त त्या व्हॉट्सअपमध्ये फेसबुकमध्ये खोटे अनुभव वाचायचे लोकांना हौस झाली. इतके खोटे अनुभव आहेत. 53 वर्षात मला जे अनुभव आले नाही, हे अचानक आलेले अनुभव वाचून मलासुद्धा हसू येतं की लोकांना हे आवडतं. त्याला किती लाईक द्यावं, त्याला काय करावं, पण हे सगळं AI वर केलेलं आहे. त्यामुळं स्वामी महाराज तुम्हाला तो व्हिडिओ पाहून तुम्ही तसं वागण्याचा प्रयत्न केला तर स्वामी महाराज एवढे सोपे नाहीत. स्वामी समर्थ महाराज कृपाळू आहेत. ते परीक्षा बघतात आणि क्षणामध्ये तुमच्या जीवनाचं सोनं करतात. हा आमचा अनुभव आहे. 53 वर्ष करतो, पण स्वामी महाराजांनी कधी स्वप्नात आले नाहीत, कधी अमुक करा तमुक करा असं सांगत नाही. पण स्वामी महाराज चांगला विचार देतात आणि विचार करून आपण आचरण केलं तर जीवन अत्यंत सोपं आहे. प्रसाद वाटप करायलाच पाहिजे, पण ते आपल्या घरापुरतं आजूबाजूच्या काही लोकांसाठी हजार लोकांना प्रसाद देतात. आणि माझा जो भक्तांवर आरोप आहे, संयोजकांवर आरोप करून त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे की प्रसाद हा आपल्या घरच्यांसाठी आहे. तो सहकुटुंब सहपरिवार खायला पाहिजे. आणि लाडू पेढे तर बाहेरून अजिबात आणू नये. 48 तासानंतर त्या प्रसादामध्ये काही अर्थ नसतो. तुम्ही देवाला दाखवता, नाटक करता आणि बाहेर जेवायला जाता, कारण तिथं पंचपक्वान्न असतं. थोडं आपल्या वागण्यात आचरणात बदल करा. तुम्हाला आत्ता हे वेगळं वाटतं आहे, परंतु स्वामी महाराजांना फसवल्यासारखं आहे. स्वामी महाराजांनी असं कुठं सांगितलं नाही की माझ्या पुण्यतिथीला आणि माझ्या प्रगट दिनाला या आणि हजारो लोकांना प्रसाद वाटप करा. हा फक्त मोठेपणा वाढत चाललेला आहे. पण याच्यातून अजिबात सेवा घडत नाही, नामस्मरण घडत नाही. मी अनेकांच्या पत्रिका पाहिल्या, कुठं काही नाही, कुणी काय सांगतं. आणि विशेष म्हणजे मोठमोठ्या मंदिरामध्ये प्रगट दिन आणि पुण्यतिथीला असे जे कार्यक्रम आयोजित केले, 10, 15, 20, 25च्या वर कोणीही माणसं नसतात, भक्त नसतात, पण प्रसादाला मात्र हजारो लोक येतात. म्हणून माझं वाक्य आहे, टाळ्या वाजवायला 8, प्रसादाला ताटं 60. हा कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. आणि स्वामी महाराजांना फसू नका. स्वामी महाराज संन्यासी आहेत, त्यांची काठी दिसत नाही, परंतु काठीचा वण जर पाठीवर बसला किंवा फटका बसला तर तुम्ही पुन्हा उभे राहणार नाही. संयोजकांनी विचार करा, पुढच्या वेळेपासून प्रसादाचं करा, पण जे खरे सेवेला येतील
त्यांनाच तुम्ही प्रसाद द्या. गावभर प्रसाद वाटून तुमचं समाधान आहे, त्याला प्रसाद खाल्ल्याचं समाधान आहे, परंतु सेवा कार्य काही घडत नाही. हा विचार एक तुम्हाला चांगला दिलेला आहे. कुणाला आवडू ना आवडू, कोण रागाला आहे, काही कॉमेंट करा, काही फरक पडत नाही. कारण 53 वर्ष महाराजांची सेवा करून जे मी प्राप्त करून घेतलं, आमच्या कुलकर्णी घराण्याने प्राप्त करून घेतलं, त्याचा 1%ही आज समाजामध्ये दिसत नाही. तुम्हाला ते प्राप्त व्हावं. तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हाला सुख, शांती, समाधान, आनंद लाभावा आणि खरोखरच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा आशीर्वाद तुम्हाला मिळावा आणि तुम्ही भीतीमुक्त जीवन जगावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.